शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपला शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीची शेती करतोय. अर्थात पारंपरिक शेतीला आता आधुनिकतेची जोड देखील मिळालेली दिसते. अर्थातच या शेतातून अधिक उत्पादन निर्माण व्हावं याकरताच पाण्याचं व्यवस्थापन, विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आणि खतांचं व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं. आपण आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे विद्राव्य खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठिबक सिंचनाचा सुयोग्य वापर. या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर महानंद माने सर. नमस्कार. डॉक्टर महानंद माने सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे जलसिंचन व्यवस्थापन विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, पिकांच्या पोषक वाढीसाठी विविध प्रकारच्या खतांच्या मात्रा शेतकरी देतो. अर्थात या खतांमध्ये विद्राव्य खतांचं महत्त्व देखील खूपच आहे. परंतु सर मला असं सांगा की जेव्हा विद्राव्य खतांचा विचार आपण करतो तो ठिबकद्वारे देण्यामागे फायदे काय आहेत? आता जर आपण खत व्यवस्थापन चा विचार केला तर दाणेदार पद्धतीची जी प्रचलित खतं आहेत ती जर शेतकरी बंधूंनी दिली तर ती खतं शेतात पसरून टाकल्यानंतर ती लगेच पिकाला उपलब्ध होत नाहीत, म्हणजे ती हळूहळू उपलब्ध होतात. याचबरोबर त्या दाणेदार खतांमध्ये काही भाग हा न विरघळणारा असतो आणि मग तो जमिनीत साठून राहून त्याची विद्युत वाहकता वाढण्यामध्ये परिणाम त्याचा होतो आणि त्यामुळे जी अन्य घटक महत्त्वाचे आहेत ते पिकाच्या मुळांना शोषून घेता येत नाहीत. मग त्यामुळे आपण दाणेदार खतांच्या पेक्षा आपण विद्राव्य खतांकडे वळत आहोत. मग ही विद्राव्य खतं जी आहेत ती लवकर इफिशियंटली कार्यक्षमपणे मुळांना उपलब्ध होतात. त्यामुळे पीक ते खतं घेऊ शकतं, त्यामुळे चांगलं उत्पादन येतं, त्याची गुणवत्ताही चांगली होते. पण ही विद्राव्य खतं देत असताना ती मुळांच्या कार्यक्षम कक्षेमध्ये आपल्याला द्यायची आहेत आणि ती शेतकरी बंधूंना डायरेक्ट त्या कार्यक्षम कक्षेत देण्यासाठी आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीचा जर वापर केला तर ऑटोमॅटिकपणे ती खतं आपल्याला कार्यक्षम कक्षेत देता येतात आणि त्याचा अधिक फायदा शेतकरी बंधूंनी घेता येतो. म्हणून विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करताना किंवा ती देताना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणं हे एक गरज आहे. परंतु सर मला असं सांगा की फर्टिगेशन करताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात? हे विद्राव्य खतांचं ठिबकमधून देणं यालाच फर्टिगेशन असे टर्म आहे. तर हे फर्टिगेशन करत असताना आपल्याला ही खतं पिकांना पाहिजे त्यावेळी, पाहिजे त्या प्रमाणात आणि पाहिजे तिथं देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण ठिबक सिंचन संच वापरत आहोत. त्यामुळे ती मुळांच्या कार्यक्षम कक्षेमध्येच ती खतं दिली जातात. आता पिकांचा जर आपण विचार केला तर पिकांची सुरुवातीची जी अवस्था असते त्यावेळी त्यांची कायिक वाढ होत असते आणि या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये त्यांना नायट्रोजनची जास्त प्रमाणात गरज असते. त्याच्यानंतर ज्यावेळी फांद्या फुटायला लागतात किंवा त्याचं स्टेम वाढायला लागतं त्यावेळी त्याला फॉस्फेटची गरज असते आणि त्यानंतर फुलं येऊन ज्यावेळी फळधारणा होत असते त्यावेळी पोटॅशियम म्हणजे पालाशची गरज असते. तर अशा पद्धतीने ही खतं विभागून जर दिली शेतकरी बंधूंनी तर ती पिकांना लागू पडतात, चांगली प्रकारे लागू पडतात आणि त्याचा परिणाम असा होतो की उत्पादन तर चांगलं येतच पण त्याची गुणवत्ताही चांगली राहते. म्हणजे आपण जो हा प्रयास करत आहोत की विद्राव्य खतं देण्याचा तर त्यात तो कारणी लागतो असं म्हणण्यास हरकत नाही. बरं, आपण फर्टिगेशन करताना कोणकोणत्या प्रकारची उपकरणं आपल्याकडे उपलब्ध आहेत? फर्टिगेशन करत असताना आपल्याला ती खतं आपल्याला ठिबक सिंचन संचामध्ये सोडायची आहेत आणि मग ती सोडण्यासाठी कारण ठिबक सिंचन संचामध्ये प्रेशर असतं,
ठिबकची शेवटची तोटी असते तिच्यावर 1 किलोग्राम प्रति सेंटीमीटर वर्ग इतकं प्रेशर असतं. त्यामुळे मग ठिबकची जी सबमेन असेल किंवा त्याचे फिल्ट्रेशन युनिट असेल, फर्टिगेशन युनिट असेल, तर त्यांच्यावर पण प्रेशर असतं. तर त्या प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर आपल्याला हे करून ती खतं आत द्यावी लागतात. मग त्यासाठी आपल्याला उपकरणं जी आहेत सर्वसाधारणपणे फर्टिगेशन टँक म्हणजे खताची टाकी बरं, हे एक उपकरण पूर्वी प्रचलित होतं. म्हणजे ज्यावेळी फर्टिगेशनची सुरुवात 80-90च्या दशकामध्ये झाली त्यावेळी ते उपकरण होतं. पण त्यामध्ये काय होतं की एकाच प्रपोर्शनमध्ये ती खतं दिली जात नाहीत. परत फर्टिगेशन टँक ही मेटलची असल्यामुळे आतमध्ये कॉन्सन्ट्रेशनवर काय चाललंय हे शेतकरी बंधूंना कळत नाही. बरं. आणि सुरुवातीला अतिशय कॉन्सन्ट्रेशनची खतं आणि नंतर जसं जसं त्यातलं खत निघून जाईल तसं तसं ते खत डायल्यूट होत जातं. म्हणजेच त्यांचा कार्यक्षमपणे वापर एवढा होत नाही. म्हणून फर्टिगेशन टँकच्या नंतर आली व्हेंचुरी. तर ही व्हेंचुरी जी आहे तर ती दाबामधील फरक म्हणजे ॲक्च्युली आपण जर शास्त्रीय भाषेत म्हटलं तर बर्नॉलीज प्रिन्सिपलवरती चालते. बरं, आपण त्यामध्ये काय करतो की मेन पाईपलाईनमधून जे पाणी जाते म्हणजे सबमेनमधून तर ते एका व्हॉल्वनी बंद करतो आणि सगळं पाणी आपण व्हेंचुरीमधून पास करतो. आणि ते व्हेंचुरीमधून पास करताना व्हेंचुरीमधला जो मधील भाग असतो थ्रोट तर तिथलं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी होतं. आणि त्यामुळं आपण कंटेनरमध्ये जे खत ठेवलं आहे वॉटर सोल्युबल ते आपोआप शोषून घेतलं जातं. आणि त्यामुळे ही व्हेंचुरी पण हे एक चांगलं उपकरण आहे. ते स्वस्त आहे. फक्त त्यामध्ये काय होतं की त्यामधून आपण सगळं द्रावण किंवा सगळं पाणी आणि खतं मिश्रित पाणी फोर्सनी आपण आत टाकतो. तर त्यामुळे पंपावर त्याचा दाब येतो आणि जो दाब व्यय आहे की जो प्रेशर लॉस होतो तो थोडासा जास्त होतो. बरं, मग याच्यानंतर तिसरं जे इक्विपमेंट आहे ते फर्टिलायझर इंजेक्शन पंप. तर सर्वसाधारणपणे डोझेट्रॉन कंपनीचा फर्टिलायझर इंजेक्शन पंप मार्केटमध्ये अवेलेबल आहे. साधारणतः तो 11,000 च्या आसपास त्याची किंमत आहे. युरोपीय देशांमध्ये हाच पंप वापरतात आणि तो चांगला आहे. खत देताना एकदम खत न देता हळूहळू आपल्याला त्याचे कॉन्सन्ट्रेशन पण कंट्रोल करता येतं. तर तसं ते चांगलं उपकरण आहे. ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स म्हणजे डोजिंग पंप मिळतात. मग जर शेतकरी बंधूंना आर्थिक गुंतवणूक जास्त करायची जर इच्छा असेल किंवा त्यांची पिकं त्या पद्धतीने असतील, ग्रीनहाऊसमधली पिकं असतील, खूप सेन्सिटिव्ह असतील तर डोजिंग पंप वापरणं पण गरजेचं आहे. हा डोजिंग पंपनी सुद्धा आपल्याला अतिशय काटेकोरपणे ॲक्युरेटपणे खतं देता येतात. याशिवाय ॲटोमेशन हा जो प्रकार आला आहे फर्टिगेशनमधलं जे ॲटोमेशन आहे तर त्यामध्ये ह्या व्हेंचुरी आहेत, ॲटोमेटेड व्हेंचुरीज आहेत. म्हणजे आपल्या खतांच्या टाक्या ठेवलेल्या असतात 3 किंवा 5 अशा किंवा 7-9 अशा ऑड नंबरमध्ये व्हेंचुरी असतात आणि त्या पिकाच्या गरजेनुसार त्याच्या अवस्थेनुसार त्या प्रत्येक व्हेंचुरीद्वारे त्या टाकींमधून ते खत शोषलं जातं. आणि याशिवाय एक ॲसिडची सेपरेट टाकी ठेवलेली असते कारण ॲसिड आपण एक खतं देतोय त्यावेळी त्याचा pH थोडासा कमी करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ती ॲसिडची पण टाकी ठेवलेली असते. पण हे जे ॲटोमेटेड फर्टिगेशन इक्विपमेंट आहेत ते थोडेसे महाग आहेत. साधारणतः बाजारामध्ये मार्केटमध्ये जे मिळतात ते 2 लाखाच्या पुढे आहेत. बरं, तर शेतकरी बंधूंनी आपल्या आर्थिक गरजेनुसार, कुवतीनुसार आणि आपलं पीक जे आहे शेवटी हे सगळं वापरून आपल्याला त्याचा रूपांतर आर्थिक परताव्यामध्ये करायचं आहे. बरोबर. तर त्या प्रमाणात शेतकरी बंधूंनी जर ते उपकरण निवडलं आणि वापरलं तर ते किफायतशीर ठरेल. सर, फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करताना फर्टिगेशन टँक असेल, व्हेंचुरी असेल किंवा डोजिंग पंप असेल या प्रकारची उपकरणं या उपकरणाच्या संदर्भात आपण माहिती दिलीत. परंतु ठराविक प्रकारचं उपकरण हे ठराविक कारणासाठी वापरायचं याबाबतीत आपला शेतकरी अनभिज्ञ असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी नॉर्मल व्हेंचुरी जर वापरली साधारणतः ते 1,500 रुपयेपर्यंत मिळते, 1,500च्या आसपास. तर ती कार्यक्षमपणे राहते. पण त्यापेक्षा जर त्यांचं पीक सेन्सिटिव्ह असेल, आणखीन उच्च गुणवत्तेचं हे करायचं असेल तर मग त्यांनी फर्टिलायझर इंजेक्शन पंपावर यायचं. त्याच्यापेक्षा जर पुढची ग्रीनहाऊससारखी पिकं असतील तर डोजिंग पंपावर यायचं. आणि त्याच्यापेक्षाही पुढचं जर त्यांना खूप ॲटोमेशनवर जायचं असेल तर ॲटोमेटेड फर्टिगेशन हे करता येईल. म्हणजे थोडक्यात एखादा मुलगा असेल तो 10वी किंवा 12वीच्या परीक्षेला बसला आणि त्याला मार्क किती पाडायचे आहेत तर त्याने जर 90% पुढचं उद्दिष्ट ठेवलं तर त्याला त्या प्रमाणात अभ्यास करावा लागेल. तसं शेतकरी बंधूंनी आपल्या पिकापासून किती उत्पन्न मिळायचं उद्दिष्ट ठेवलंय त्या प्रमाणात त्यांना ते उपकरण निवडावं लागेल.
पण अशा प्रकारच्या उपकरणांसाठी काही शासकीय अनुदान उपलब्ध आहे? आता आपल्या महाराष्ट्र सरकारने ठिबक सिंचन संचा ह्यावर 80% अनुदानाची नुकतीच घोषणा केलेली आहे. बरं. पण हे सगळं अनुदान जे आहे तर ते संचाचं जे लॅटरल, सबमेन, मेन त्यांचे जे ॲक्सेसरीज असतात त्याच्यासाठी आहे. पण खताची टाकी किंवा गाळण यंत्रणा ह्याच्या पुढचे जे पार्ट आहेत त्यांच्यासाठी हे अनुदान आहे. त्यामुळे खता, फर्टिगेशन आणि गाळण यंत्रणा ह्याच्यावरचा खर्च मात्र शेतकरी बंधूंनाच करावा लागतो. फर्टिगेशन तंत्रासाठी विद्राव्य खतंही फार महत्त्वाची आहेत. आत्ता सध्या बाजारात कोणकोणत्या प्रकारची विद्राव्य खतं उपलब्ध आहेत? शेतकरी बंधूंना बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की कारण हा विद्राव्य खतं म्हणजे हा विषय हा रसायनशास्त्र, नंतर बायोलॉजी आणि जैवशास्त्र वगैरे. त्यामध्ये निगडीत आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी कन्फ्यूज होतात आणि मग त्यांना कुठली खतं निवडायची हा प्रश्न पडतो. तर ही खतं निवडताना प्रथम आपल्याला पिकांना आवश्यकता कुठल्या कुठल्या ह्यांची आहे तर मुख्य अन्नद्रव्य जी आहे ती नत्र, स्फुरद, पालाशी लागणार आहेत. नंतर दुय्यम जी आहेत तर ती कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फेट ही आहेत आणि त्याच्यानंतर जी येतात तर ती आयर्न आहे, झिंक आहे, मँगॅनीज आहे, बोरॉन आहे, क्लोरीन आहे आणि त्यानंतरही काही प्रकारात निकेल आहे, कोबाल्ट आहे, काही एकदम मायनर प्रकारात हे राहतात. मग आता ही सगळी अन्नद्रव्ये जी लागणारी आहेत, मिनरल न्यूट्रियंट्स, तर ती आपल्याला देण्यासाठी मग मार्केटमध्ये कुठले कुठले ग्रेड्स आहेत हे साधारणतः प्रश्न पडतो. तर शेतकरी बंधूंनी ह्यामध्ये काही कन्फ्यूज होऊ नये. नायट्रोजनची जी खतं द्यायची असतात तर त्यासाठी आपला युरिया आहे की ज्यामध्ये 46% नत्र असतं. नंतर अमोनियम सल्फेट आहे किंवा अमोनियम फॉस्फेट वापरू शकतात. नंतर 1261-0 म्हणजेच ही अमोनियम फॉस्फेट ही एक ग्रेड आहे. नंतर पोटॅशियम नायट्रेट 13-045 ही पण ग्रेड मार्केटमध्ये मिळते आणि याशिवाय 19-19-19 म्हणजे जी स्टार्टर ग्रेड आहे की त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशे 19-19-19% आहे. तर हे नत्रासाठी वापरायचं. नंतर आपण स्फुरदामध्ये आलो म्हणजे फॉस्फेटमध्ये आलो तर त्यामध्ये 052-34 ही ग्रेड आहे म्हणजे मोनो पोटॅशियम फॉस्फेट आहे. त्यानंतर 1261-0 आहे म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट ही ग्रेड वापरता येते. ह्या 2 ग्रेड आहेत आणि स्टार्टर ग्रेड मगाशी सांगितली मी ती आहे. आणि याशिवाय मग तिसरं जे आहे पालाश, तर या पालाशसाठी आपल्याला 052-34 म्हणजे मोनो पोटॅशियम फॉस्फेट ही वापरता येईल. नंतर 13-045 मोनो पोटॅशियम नायट्रेट ही वापरता येईल. नंतर म्युरेट ऑफ पोटॅश 0060 ही एक आहे आणि सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे 0050. तर ह्या दोन्हीसुद्धा आपल्याला शेतकरी बंधूंना वापरता येतील. आता प्रत्यक्ष या खतांचा शेतामध्ये वापर करताना त्याचं व्यवस्थापन कसं करायचं सर? तर हे व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी सगळी खतं आहेत की नत्र, स्फुरद, पालाश असेल किंवा दुय्यम घटक असतील किंवा आणखीन सूक्ष्म प्रमाणात लागणारे, तर ही खतं त्यांची कॉम्पॅटेबिलिटी त्याला म्हणतात की ती एकमेकात जर मिक्स केली तर बरेचदा काय होतं की ती मिक्स केली तर त्याचा साका तयार होतो. मग जर साका तयार झाला तर तो सॉलिड पार्ट असतो आणि तो मुळांना घेता येत नाही. कारण ही जी मुळं घेत आहेत ती द्रावण स्वरूपामध्ये ही खतं घेत आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक करावं लागतं की नायट्रेटची खतं वेगळी, नंतर फॉस्फेटची वेगळी आणि सल्फेटची वेगळी. म्हणजे कुठलंही नायट्रेट जर फॉस्फेटमध्ये मिसळलं तर साका होतो, कुठलंही फॉस्फेट सल्फेटमध्ये मिसळलं तर साका होतो आणि कुठले सल्फेट नायट्रेटमध्ये मिसळलं तर साका होतो. त्यामुळे ही तिन्ही ग्रेड आपल्याला वेगवेगळ्या ठेवाव्या लागतील. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे ज्या सगळ्या विद्राव्य खतांच्या ग्रेड मिळतात त्या ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये सेपरेट करायच्यात आणि त्याशिवाय आणखीन जे सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात ती सुद्धा यामध्ये मिक्स करायची. आणि याशिवाय एक शेवटची टाकी आपल्याला ॲसिडची ठेवायची आहे. म्हणजे ही खतं देत असताना आपण एका वेळी आपण एकच खत देतोय आणि ही खत देत असताना जर त्याचा pH जर वाढायला लागला, म्हणजे साधारणतः नायट्रेट ही खतं आहेत तर 8 pH पर्यंत ती उपलब्ध असतात. फॉस्फेटची जी आणि पोटॅशची जी खतं आहेत ते ती 7-7.5 pH म्हणजे सामू ला उपलब्ध होतात. त्यामुळं त्याच्यापेक्षा जर जास्त pH वाढायला लागला तर बऱ्याचदा आपल्याला ॲसिड पण मिक्स करावं लागतं. मग नायट्रेट जी खतं आहेत त्याच्यासाठी नायट्रिक ॲसिड वापरायचं. फॉस्फेट ही खतं आहेत त्याच्यासाठी फॉस्फेरिक ॲसिड वापरणं गरजेचं आहे आणि सल्फेटयुक्त जी खतं आहेत त्याच्यासाठी सल्फ्युरिक ॲसिड हे वापरणं गरजेचं आहे. मग ही खतं देताना शेतकरी बंधूंनी 3 टाक्या किंवा 5 टाक्या किंवा 7 टाक्या अशाप्रमाणे रचना करायची.
जशा जशा टाक्या वाढतील तसे त्याचे जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते पण शेतकरी बंधूंना देता येतील. आणि एक शेवटची टाकी ॲसिडची टाकी ही ऑप्शनल ठेवायची. ॲटोमेटेड व्हेंचुऱ्या ज्या आहेत त्या वेगवेगळी खतं एकत्र करून त्या द्रावणाचा EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहकता कंट्रोल करतात. तर त्या द्रावणाचा सामू कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ॲसिडची गरज असते आणि त्या प्रमाणात ती शोषली जाऊन ती पिकांना दिली जाते. तर हे सर्वसाधारणपणे व्यवस्थापन शेतकरी बंधूंना करता येईल. याशिवाय बऱ्याचदा असं होतं की ह्या खतांची विद्राव्यता, जरी ही विद्राव्य खतं असतील तरी ती 100% विरघळतात असं नाही आहे. म्हणजे जर आपण मोनो पोटॅशियम फॉस्फेटचं उदाहरण घेतलं तर 0,5234 तर हे 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 230 ग्रॅम एवढंच विरघळतं. मग बऱ्याचदा शेतकरी बंधू काय करतात की अर्धा किलो मी टाकलं आणि ते विरघळलं नाही, असं नाही आहे. तर ते 230 ग्रॅमच विरघळतं, मग आपण तेवढंच टाकायचं आहे. याशिवाय दुसरा मुद्दा असा आहे की पाण्याचं तापमान आहे, तर तापमान जसं जसं वाढेल तशी तशी विद्राव्यता वाढते. म्हणून साधारणतः जर शेतकरी बंधूंना दुसऱ्या दिवशी सकाळी खतं द्यायची आहेत तर त्यांनी सकाळीच उठून ती मिक्स करायची नाही आहेत. आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे ज्यावेळी सूर्य मावळायच्या वेळेपर्यंत तापमान थोडं पाण्याचं वाढलेलं असतं त्यावेळी ती खतं विरघळून ठेवायची आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायची आहेत. याशिवाय बऱ्याचदा आपण शेतकरी बंधूंना युरिया द्यायचा असतो नायट्रोजनसाठी, पण काय होतं की युरिया दिला की पाण्याचं तापमान कमी होतं आणि मग त्यामुळं काय होतं, तापमान कमी झालं की बाकीची टाकलेली खतं विरघळत नाहीत. म्हणून शेतकरी बंधूंनी अगोदर सगळी खतं टाकून घ्यायची आणि शेवटी युरिया त्यामध्ये टाकावा, म्हणजे तापमान कमी झालं तरी चालतं. आणि याशिवाय समजा जर आपण पोटॅशचं जर खत घेतलं की सल्फेट ऑफ पोटॅश, तर सल्फेट ऑफ पोटॅश हा जो आहे 0,050 तर ते टाकलं की पाण्याचा pH खूप डाऊन होतो, साधारणतः 2 ते 3 पर्यंतच येतो. त्यामुळे ते पण टाकताना जरा शेवटी टाकावं. ही दक्षता शेतकरी बंधूंनी जर विद्राव्य खतं व्यवस्थापनात घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्यांना मिळू शकतात. बरं, पण अशा प्रकारे फर्टिगेशन तंत्रज्ञान असेल किंवा आधुनिक सिंचन पद्धत असेल, याविषयी आपला शेतकरी जो आहे, सर्वसामान्य शेतकरी, तो अनभिज्ञ असतो. तर त्यांना अशा प्रकारे काही ज्ञान व्हावं किंवा काही प्रशिक्षणाची अशी काही सोय आहे का? तर शेतकरी बंधूंची हीच गरज निकड लक्षात घेऊन आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागामध्ये आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर PG पाटील साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही 22 मार्च म्हणजे जागतिक जलदिना दिवशी ह्याच वर्षी आम्ही सिंचन उद्यान म्हणजेच इरिगेशन पार्क ह्याचे उद्घाटन केलेलं आहे. तर ह्या सिंचन उद्यानामध्ये आम्ही फिल्ट्रेशनची सगळी उपकरणं ठेवलेली आहेत, फर्टिगेशनची सगळी उपकरणं ठेवलेली आहेत, सिंचनाच्या सगळ्या पद्धती म्हणजे मायक्रो जेट असतील, मायक्रो स्प्रिंकलर असतील, अँटिलिक फॉगर असतील, सर्व प्रकारचे ऑनलाईन ड्रीप, सर्व प्रकारचे इनलाईन ड्रीप, नंतर सगळे ओव्हरहेड स्प्रिंकलर्स, नंतर लँडस्केप इरिगेशन, रेनगन. याशिवाय शेतकरी बंधूंना बऱ्याचदा प्रश्न असतो की पंप कसा निवडायचा, तर ह्यासाठी सुद्धा आम्ही 4 प्रकारचे पंप हे सगळे आम्ही त्या सिंचन उद्यानामध्ये ठेवलेले आहेत. त्याबद्दलचे आम्ही प्रशिक्षणसुद्धा आयोजित करत असतो. आणि याशिवाय शेतकरी बंधूंनी तिथं भेटीसाठी यावं. मग तिथं आपण सगळं ह्या लाईव्ह सिस्टीम शेतकरी बंधूंनी एकदा बघितल्या, एक अर्धा दिवस किंवा 1 दिवस त्यांच्या गरजेनुसार आम्ही त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयारच आहोत. तर त्यांना प्रत्यक्ष ज्यावेळी शेतकरी बंधू ह्या पद्धती बघतो आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे ज्यावेळी पाहतो त्यावेळी त्याला त्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे आत्मसात होतात आणि त्याचा खूप चांगला फायदा होत आहे. तर आमचे जे इरिगेशन पार्कवर जेवढे मान्यवर येतात ते आणि शेतकरी बंधू येतात तर त्यांनी बघितल्या हे सगळे फॅसिलिटी बघितल्यानंतर त्यांनी यावर अतिशय समाधान व्यक्त केले आहे आणि त्यामुळे अतिशय दररोज आमच्या इथं शेतकरी बंधूंचा लोंढा येतच असतो आणि याचा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी उपयोग करावा असं आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहोत. अशा प्रकारे जे फर्टिगेशन तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या पीक पद्धतीसाठी त्याचा अधिक फायदा होतो? यामध्ये आता समजा आपण जर भाजीपाला पीक पद्धती घेतली तर भाजीपाला पीकमध्ये आणि आपण ठिबक ह्याचा जर आपण दोन्हींचं संयुक्त विद्यमाने जर आपण पीक पद्धती घेत असू तर आपल्याला पट्टा पद्धत लावणं गरजेचं आहे. मग ही पट्टा पद्धत लावत असताना आपल्याला ठिबकच्या ज्या लॅटरल आहेत तर त्यामध्ये कमीत कमी अंतर 1.2 मीटर म्हणजे 120 सेंटीमीटर असावं. नंतर त्याला मल्चिंग केलेलं असावं. म्हणजे मग आपली जी कुठली पिकं असतील, मग आपलं वांगा असेल, टोमॅटो असेल,
बाकीची पण इतर कुठली समजा बटाटा असेल, ही सगळी भाजीपाला पीक आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये येतात. याशिवाय इतर जी पिकं आहेत ठिबक सिंचनावर, म्हणजे आता शेतकरी बंधू कांद्याला सुद्धा ठिबक सिंचन वापरतात, नंतर ऊसासारख्या पिकाला वापरतात, कापसासारख्या ह्याला वापरतात. आणि आपण जर पाहतोय महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर आपलं द्राक्ष आहे, नंतर केळी आहे आणि डाळिंब, तर ही तिन्ही पिकं 100% ठिबकवर आहेत. तर यांच्यासाठी तर विद्राव्य खतं शेतकरी बंधूंनी वापरलीच पाहिजेत आणि इतरही सगळ्या पिकांना त्यांनी विद्राव्य खतं वापरण्यासाठी काही हरकत नाही. ज्या पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत शेतकरी बंधू वापरतोय, ठिबक सिंचन असेल की तिथं त्यांनी विद्राव्य खत वापरणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता काळाची गरज अशी आहे की ठिबकने नुसतंच पाणी वाचतं असं नाही आहे, तर खतांची कार्यक्षमता वाढती आहे. खतं कमी प्रमाणात पाहिजे त्यावेळी पाहिजे तितकीच देता येतात आणि त्याचा परिणाम चांगलं पीक घेण्यावर आहे, काटेकोर शेतीमध्ये आहे. तर याचा शेतकरी बंधूंनी विचार करून त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. सर, विद्राव्य खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर याच विषयाच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अगदी थोडक्यात काय संदेश द्याल? शेतकरी बंधूंना मी एवढंच सांगू शकेल की तुम्ही विद्राव्य खतांचं व्यवस्थापन करत असताना नुसतीच आपण व्हेंचुरी लावली किंवा डोजिंग पंप लावला आणि जर त्यांचं संचनी पाणी देताना ते 1 तास पाणी देत असतील आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी ती खतं सोडली आणि नंतर सिस्टीम बंद केली, तर असं न करता ती खतं, न्यूट्रिगेशन हा नवीन कन्सेप्ट आला आहे की जे आपण पाणी देतो त्यामध्ये प्रत्येक पाण्याच्या थेंबातून काहीतरी न्यूट्रिएंट गेलं पाहिजे, हा विचार मनात ठेवून शेतकरी बंधूंनी खत व्यवस्थापन करायचं. आणि खत देताना ते समजा 1 तास पाणी देतात, तर सुरुवातीचे 10 मिनटं आपल्याला प्रेशर बिल्टअप व्हायला लागत असतील, तर त्यानंतर त्या पाण्यामध्ये सारखं खत गेलं पाहिजे हळू प्रमाणात. मग ती व्हेंचुरी त्यांनी सेट करताना ती खालचा जो बायपास व्हॉल्व आहे तो त्यांनी कंप्लीट बंद न करता थोडासा उघडा ठेवायचा, म्हणजे मेन लाईनमधून पण पाणी जाईल आणि व्हेंचुरी पण थोडंसं खताचं द्रावण आत शोषलं जाईल. फर्टिलायझर इंजेक्शन पंपाचा ह्यासाठी वापर केला तरी चालेल, डोजिंगचा केला तरी चालेल. आमचं सांगणं एवढंच आहे की त्याचा सिंचनाच्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण कालावधीमध्ये खत देत राहावं, म्हणजे थोड्याशाच कालावधीमध्ये खत न देता त्यांनी सिंचनाच्या पूर्ण कालावधीमध्ये थोडं थोडं जर खत देत राहिलं तर ते कार्यक्षम कक्षेत मुळांच्या पोचलं जातं. तेथील EC पण 1000 ppm पेक्षा पुढे जात नाही, pH सुद्धा मेंटेन केला जातो आणि त्यामुळे ती खतं शेतकरी बंधूंच्या पिकांना अंगी लागतात आणि याचं परिणाम शेवटी आर्थिक परताव्यामध्ये होतो. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. अन्नदाता किसानों की खुशहाली और उनकी आय में बढ़ोतरी के लिए भारत सरकार लगातार प्रयासरत है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व में पिछले 7 वर्षों में खेती को आधुनिक और किसानों को आत्मनिर्भर बनाने के लिए कई निर्णय लिए गए हैं। छोटा किसान बने देश की शान, ये हमारा सपना है। देश के 80% से ज्यादा किसान ऐसे हैं जिनके पास 2 हेक्टेयर से भी कम जमीन है। अब देश में इन्हीं छोटे किसानों को ध्यान में रखते हुए कृषि सुधार किए जा रहे हैं, निर्णय लिए जा रहे हैं। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की शुरुआत 24 फरवरी 2019 को माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के द्वारा की गई थी। पीएम किसान योजना का पूरा खर्च भारत सरकार वहन करती है। इसके तहत लाभार्थी किसानों को हर साल 6,000 रुपए की सम्मान राशि 2,000 रुपए की 3 समान किस्तों में सीधे उनके बैंक खातों में हस्तांतरित की जाती है। अब तक
11 करोड़ से भी अधिक लाभार्थी किसानों के बैंक खातों में 1,58,000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे ट्रांसफर की जा चुकी है। किस्तों की जानकारी किसानों को एसएमएस के माध्यम से दी जाती है। இப்போ நேராக நாங்கள் வந்து பேங்க்குக்கு ஆக்சுவல் போகும்போது அந்த பணத்தை நாங்கள் வித்ரா பண்ணின்னு வந்து நாங்கள் விவசாயம் பண்ணிக்கிறோம்। इस मदद से बुआई के पहले अब किसानों को बीज, खाद, कीटनाशक और कृषि संबंधी अन्य जरूरतों के लिए साहूकारों के आगे हाथ नहीं फैलाना पड़ता। અને એના લીધે મારે કોઈ જોડે કે સગા સંબંધી કે મિત્રો જોડે મારે ઉછીના પૈસા લેવાની જરૂર પડતી નથી અને એનાથી હું સારી એવી ખેતી કરી શકું છું। इस योजना से मिले लाभ तथा आवेदन की स्थिति देखने के लिए पीएम किसान पोर्टल लॉन्च किया गया है। इस पोर्टल के माध्यम से पात्र किसान अपना पंजीकरण स्वयं करने के साथ साथ अब तक मिले लाभ और अपने आवेदन की स्थिति फार्मर्स कॉर्नर से देख सकते हैं। इस योजना का लाभ पात्र किसानों को ही मिल सके, इसके लिए इस प्रक्रिया को फूल प्रूफ बनाते हुए इसे आधार और इनकम टैक्स वेरिफिकेशन के साथ साथ फिजिकल वेरिफिकेशन से भी जोड़ा गया है। इसके अलावा किसानों की सुविधाओं और जानकारी के लिए पीएम किसान मोबाइल ऐप भी विकसित किया गया है। पीएम किसान सम्मान निधि योजना का लाभ देश के सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के किसानों को मिल रहा है। इसे हासिल करके हमारा किसान सबल और आत्मनिर्भर हो रहा है। इस स्कीम ने हमारा भारत सरकार ने हमारा किसान के लिए बहुत बड़ा सम्मान दिया है। इसीलिए हम भारत सरकार को, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को हम बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। आत्मनिर्भर भारत की पहचान प्रगतिशील और समर्थ किसान।